गुलाबजाम लग्न, वाढदिवस, छोटी मोठी पार्टी, सण आणि लहान मुलांना तर खूपच आवडणारे गुलाबजाम ही रेसिपी आज आपण बघणार आहे. लागणारं साहित्य कुठल्याही कंपनीचं प्रीमिक्स आपण गिफ्टचं घेतलं आहे. गुलाबजामुन, वेलदोडा, केसर आणि दूध हे साहित्य. अगदी कमी साहित्यात आणि झटपट गुलाबजाम तयार होतात. नवशिक्या मुली पण हे गुलाबजाम पटकन करू शकतील अशी ही रेसिपी. हे भिजवून घ्यायच्या आधी आपण पहिल्यांदा पाक करायला घेऊया. पाक करण्यासाठी मी 4 ग्लास पाणी घेतलंय, गरम करायला ठेवलंय. याच्यात आपण 2 वाट्या साखर घालून घेणार आहे. दहा मिनिटं आता आपण हा पाक तयार करायला आपल्याला लागतील. पाक तयार होईपर्यंत आपण आता हे भिजवून घेऊया. हे दुधामध्ये मी पीठ भिजवणार आहे. पाण्यातही तुम्ही ते भिजवू शकता. 1 कप दूध घेतले. दूध हे अगदी थोडं थोडं घालतच भिजवायचं आहे. फक्त असं मिक्स करून घ्यायचं, मळायचं नाही आपल्याला. 10 मिनिटं आपण हे असंच ठेवून घ्यायचं आहे. टाकून घेतलेलं गार झालेलं दूध आपण वापरायचं आहे. गरम दूध नाही वापरायचं आहे. पीठ भिजताना ते जास्त सैल भिजवायचं नाही, ही काळजी घ्यायची आहे. 10 मिनिटं आपण रेस्ट द्यायला ठेवूया. साखर वितळली आहे. आता 10 मिनिटं हा पाक आपण उकळू देऊया. पाक हा जास्त घट्ट तयार करायचा नाही, कारण पाक जर घट्ट झाला तर गुलाबजाममध्ये तो पाक शोषला जात नाही. फक्त 2 बोटावरती पाक असा घेऊन बघायचा आणि तो थोडा चिकट लागला तेलासारखा की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे पीठ मळताना फक्त एवढाच कप आपल्याला दूध आपण घेतलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त दूध लागत नाही. दूध किंवा पाणी. आता गोळा आपण थोडासा मळून घेऊया आणि त्याचे गोळे तयार करून घेऊया. आपण असे सगळे गोळे तयार करून घेऊया. हे बघा, हातावर चोळून असे प्लेन गोळा तयार करायचा आहे. तडा जायला नको. एकीकडे आपण गोळे तयार करून घेतोय आणि एकीकडे पाक करायला ठेवला आहे. पाक आधी का तयार करायचा, तर तळून झालेले गुलाबजाम हे आपल्याला लगेच पाकात टाकायचे असतात आणि पाक तोपर्यंत कोमट झालेला असायला हवा. गरम गरम पाकात गुलाबजाम टाकत नाही. त्यामुळे कोमट पाक व्हायला लागतो आणि त्या कोमट पाकामध्ये तळलेले गुलाबजाम लगेच टाकायचे असतात. तेव्हा ते गुलाबजाम पाक शोषून घेतात. गार पाकामध्ये हे गुलाबजाम टाकत नाहीत. गुलाबजामचा पाक तयार झाला आहे. पाक झाला कसं ओळखायचं शकता. अशा पद्धतीने थोडंसं तेलासारखं चिकट लागलं की पाक तयार. अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे गुलाबजाम तयार करण्यासाठी बांधून घेतलेत. तुम्ही त्याला लांबट आकार द्या किंवा गोल आकार द्या. एका पाकिटात साधारण 25 गुलाबजाम होतात. आता हे गुलाबजाम तुम्ही तेलात तळा किंवा तुपात तळा, तुमच्या आवडीप्रमाणे. मी हे गुलाबजाम साजूक तुपात तळून घेणार आहे. घरी काढलेलं तूप. पाकात आपण वेलदोडा पावडर आणि केसर टाकून घेणार आहे, त्यामुळे चव छान लागते. गुलाबजाम तळण्यासाठी आपण हे साजूक तूप घेऊया. तूप छान तापल्यानंतर आपण त्यात गुलाबजाम तळून घेणार आहे. आता हे तयार केलेले लांबट गोल गुलाबजाम आपण तळून घेऊया. तूप तापतंय. आता हे गुलाबजाम आपण प्रीमिक्स गिफ्टचं पाकिट घेऊन तयार केलेत. हे गुलाबजाम तुम्ही खव्याचे पण तयार करू शकता. खव्याचे गुलाबजाम तयार करताना खवा छान मळून घ्यायचा आहे आणि त्यात अर्धी वाटी मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचे गुलाबजाम तयार करायचे.
बाकीची सगळी प्रोसेस पुढची पाक तयार करणं वगैरे ती सगळी सेमच. पाक तयार झाला आहे, पण गॅस बंद करून घेऊया आणि तो थोडा कोमट होऊ देऊया, कारण तळून घेतलेले गुलाबजाम आपण ह्या कोमट पाकामध्ये टाकणार आहे. गरम गरम पाकात टाकले तर गुलाबजाम विरघळतात आणि थंड पाकात टाकले तर पाक त्याच्यात जात नाही. त्यामुळे पाक हा कोमट ठेवायचा आहे आणि कोमट पाकात गरम गरम तळलेले गुलाबजाम लगेच कोमट पाकात टाकायचे. त्यामुळे गुलाबजाम पाक शोषून घेतात, कडक होत नाहीत. आता आपण यात गुलाबजाम टाकून घेऊया. खूप जास्त गरम करायचं नाहीये आणि थोडे थोडेच गुलाबजाम टाकायचे आहेत, कारण ते फुलतात तुपामध्ये. आता अर्धा ते 1 मिनिट गुलाबजाम असेच ठेवायचे आहेत, लगेच उलथवायचे नाहीत. आपण 4 ग्लास पाणी टाकलं होतं, 3 ग्लास पाणीचा पाक तयार झाला आहे. गॅस हा स्लोच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही, दोन्ही बाजूनी छान रंग आलाय, दोन्ही बाजूनी छान तळले गेलेत. बघू शकता, या आकाराचा आपण गुलाबजाम केला होता. तळल्यानंतर ते एवढे फुललेत आणि पाकात टाकल्यानंतर अजून फुलतील. तयार केलेला गुलाबजाम आणि हा फुललेला गुलाबजाम, पाकानंतर तो अजून याच्यापेक्षा डबल होईल. तयार झालेल्या पाकात आपण हे वेलदोड्याची पावडर टाकून घेतोय. आता पाक कोमट झालाय. आत्ताच आपण गुलाबजाम काढून घेतले. हे गुलाबजाम कोमट पाकात टाकून घ्यायचे, म्हणजे त्याच्यात पाक छान शोषला जाईल. हे केशरही आपण थोडं पाकात टाकून घेऊया. केशर. जर तुम्हाला शाही गुलाबजाम तयार करायचे असतील तर जेव्हा आपण प्रीमिक्स काढून घेतो त्यावेळेला त्या प्रीमिक्समध्ये तुम्ही बदाम काजूची बारीक पावडर करून टाका, वेलदोडा आणि केशर टाका आणि मग ते पीठ भिजवा, म्हणजे शाही गुलाबजाम तयार होतील. अशा प्रकारे आपण पाकात टाकून घेतलेले गुलाबजाम तयार झालेत. पाक शोषून घेतलाय. गुलाबजामचा रंगही तुम्ही बघू शकता, एकदम सुरेख आलाय. वेलदोडा पावडर, केशर हे आपण सगळं पाकात आणि गुलाबजामवर टाकून घेतलंय. जवळजवळ 3 तास हे गुलाबजाम पाकात मुरून ठेवायचे आहेत, म्हणजे त्याच्यात पाक छान मुरतो. रसरशीत मऊ मऊ टम्म फुगलेले गुलाबजाम तयार झाले आहेत.